नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे मिसळ, तीही अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी मोड आलेली मटकी हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये 15 मिनिट उकळून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये मी खोबरं भाजून घेत आहे, थोडंसं तेल टाकून, व त्यामध्ये सफेद तेल टाकून आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता हे काढून घेऊयात आणि आता याच कढईमध्ये मी कांदा, लसूण आणि अद्रक आणि थोडंसं तेल टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहे। हे आपल्याला सोनेरी कलरचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे लवकर परतण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यानंतर हे पटकन परतलं जातं। आता त्यामध्ये टाकते टोमॅटो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपलं हे परतून झालेलं आहे। आता सुरुवातीला भाजलेलं वाटण म्हणजे खोबरं आणि तीळ, त्यामध्ये मी भाजलेले धने आणि तमालपत्र टाकून वाटून घेत आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि टोमॅटोची सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, कांदा टोमॅटोची। तुम्ही पाहू शकता, मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ही पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता एका पातेल्यात घेऊयात तेल, त्यामध्ये टाकायचे आहे जिरे व्यवस्थित तळल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही। ही ग्रेव्ही आपल्याला 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता त्यामध्ये टाकूयात हळद, धने जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि सुहानाचा मिसळ मसाला आणि मीठ। आता हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकूयात खोबरं आणि तिळाची पेस्ट, हे सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकूयात गरम पाणी आणि मटकी। ही मटकी आपण 15 ते 20 मिनिट उकळून घेतलेली आहे, ही अर्धवट शिजवून घेतलेली आहे। आता आपले मिसळ व्यवस्थित उकळून द्यायची आहे। याला व्यवस्थित कड आला की आपली मिसळ तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारी मिसळ तुम्ही नक्की करून पहा आणि मला कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।